नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. आपण ऐकणार आहोत तू ही रे मितवाचा भाग 19. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असाल तर आपण कथेला लगेच सुरुवात करूया. 10 दिवस दुःखात गेले. या 10 दिवसात रिंकू मात्र माझ्यापासून लांब होती. त्यामुळे मी दुःखात असूनही मनातून थोडा आनंदत होतो. मला त्या मुलीचा चेहराही बघूसा वाटत नव्हता. आजोबांचे दिवसही झाले होते. मला आईबाबांनी आमच्या फार्म हाऊसवर राहायला पाठवलं होतं. मी आणि आजोबांची कायम सेवा करणारी कुंदा आजी माझ्यासोबत कायम होती. मला येऊन 4 दिवस झाले होते, तरीही कोणीच आमच्याकडे साधं फिरकंसुद्धा नव्हतं. मी गपचूप दिदीला भेटायला गेलो होतो. डॉक्टर आशिष आणि दिदी माझ्यावर प्रचंड रागावलेले आणि चिडलेले होते. त्यांना मी कोर्टात जे काही बोललो ते अजिबात पटलं नव्हतं आणि रुचलंसुद्धा नव्हतं. मी माझ्या परीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ती गोष्ट पटलीसुद्धा. त्यांना मग माझी अडचण तगमग कळली आणि त्यांनी मला थोडं समजून घेतले. परंतु डॉक्टर आशिष मला म्हणाले, वंश, आता तू सगळा गुन्हा तुझ्यावर ओढवून घेतला आहेस, तर तुला त्या मुलीशी लग्न करावंच लागेल. मला वाटत आहे की तू त्या मुलीसोबत अजिबात लग्न करायला तयार होऊ नकोस. तुझ्या आयुष्याची आधीच वाताहत त्या मूर्ख मुलीमुळे झाली आहे. संपूर्ण आयुष्य बरबाद होईल. असे वागू नकोस किंवा असा कोणताच निर्णय घेऊ नकोस. त्यांना विरोध करून तू तुझ्या दीदीसोबत इथे राहायला ये. आपण पुढे ठरवू काय करायचे आणि काय नाही. विचार करू. आपली बाजू सत्याची आहे. कधी ना कधी सत्याला बाहेर यायलाच लागेल. खोटे कितीही ओरडून रंगवून सांगितले, त्यासाठी कितीही खोटेच पुरावे दाखले असले तरी खोटे ते खोटेच असते. सत्याची जीत आणि असत्याची हार ही कायम ठरलेली असते. आपण निरंतरपणे आपला प्रामाणिकपणा जपत राहिला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेव, सत्य रेखीव असते, त्यामुळे त्याला प्रखर व्हायला कदाचित थोडा वेळ लागतो. जीत आपली पक्की आहे. फक्त आपण ठाम असणं हे तितकंच गरजेचं आहे. बघ, पुन्हा एकदा विचार कर आणि योग्य तोच निर्णय घे जो तुझं आयुष्य पुढे चांगलं करेल. डॉक्टर आशिष यांचे बोल एकदम खरे होते. परंतु मी कोणताच निर्णय घेऊ, कोणती साईट पाहू याचा मी विचार करत होतो. माझी अवस्था इकडे आर आणि तिकडे वीर अशीच होती. आगीतून फुफाट्यात पडलो होतो अशी झाली होती. दीदीकडे राहायला जाणे म्हणजे तिला अजूनच संकटात आणि दुःखात ढकलणे होते. आधीच तिला काही अडचणी कमी होत्या. ती आता कुठे डॉक्टर आशिष यांच्या प्रेमामध्ये आनंदी राहत होती. नेहमीच मी माझ्या विचारात गुंतून असायचो. काय करू, काय करू नको, द्विधा मनस्थितीत सापडलो होतो. त्या दिवशी सकाळच्या वेळेला माझ्या विचारांची गती अगदी वेगात होती आणि अचानक फोन खणखणला. समोरून आई बोलत होती, वंश, संध्याकाळी आणि रात्री घरात कार्यक्रम आहे, त्यामुळे तुला आता न्यायला येतोय आम्ही. तुझं सगळं आवरून ठेव, आपल्या घरी यायचं आहे परत. मी थोडा आनंदून गेलो. मी काही बोलायच्या आधीच आईने फोन ठेवला होता. साधारण 12च्या सुमारास मला न्यायला आई बाबा आले. मी घरी गेलो त्यांच्यासोबत. संपूर्ण घर रंगबिरंगी फुलांनी सजवलेल्या स्थितीत होते. उत्साहाचं वातावरण वाटत होतं. सुंदर रोषणाई घराच्या आतल्या भागात होती. एका साईडला मांडव सजवला होता. मी सगळं फक्त पाहत होतो. नक्की कोणता कार्यक्रम होता हे मलाच ठाऊक नव्हते. दुपारची जेवणं उरकून झाल्यावर आई माझ्या रूममध्ये आली. तिने एक सुंदर पिवळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला कुर्ता माझ्या हातात हसत दिला आणि मला तो घालून खाली यायला सांगितलं. मी मनातले सगळे विचार झटकले, राग बाजूला ठेवला आणि छान तयार होऊन खाली जातच होतो. तोच माझ्या रूममध्ये चुटकी आली. तिने येता क्षणी दरवाजा लावून घेतला आणि मी चकित झालो.
आणि माझा हात धरून मला माझ्या जिमच्या दिशेने घेऊन गेली. ती नक्की काय करत आहे हे मला कळतच नव्हते, कारण मला कुठल्याच गोष्टीचा काहीच माहिती नव्हतं. भाई, तू चक्क हळदीचे कपडे परिधान केले आहेस? मला वाटलं तू परिधान करणार नाही. भाई, तुला माहीत आहे, आत्ता तुझी हळद आहे आणि संध्याकाळी तुझं आणि त्या सो-कॉल्ड हरामी रिंकूचं लग्न आहे. तुला एका बंधनात ते लोक जबरदस्तीने बांधत आहेत आणि तू त्याला विरोध करत नाहीत. चुटकी माझ्याकडे कटाक्ष टाकत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मी मात्र सुन्न झालो होतो. माझ्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय आणि मला साधी खबरसुद्धा नाही. म्हणजे मी माझ्या मनाविरुद्ध होणाऱ्या लग्नाच्या हळदीला तयार झालो होतं, तर माझीच हळद आणि मलाच खबर नाही. मला सगळंच कसं गूढ आणि रहस्यमय वाटू लागले होते. मनात क्रोध भरून आला होता. अंग थरथरत होतं. एसीतही घाम फुटला होता. चुटकीला अजून काहीतरी विचारणार तोच बाहेरून दरवाजा ठोठावण्याचा आवाज येऊ लागला. बाहेर आई होती. चुटकी लगेच लपली. मी धावत येऊन दरवाजा उघडला. आईने काहीही न विचारता माझा हात धरून मला खाली आणले. डोळ्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगितला. मी मजबूर होतो, विरोधच करू शकलो नाही. त्यानंतर पाटावर बसलो. अंगाला हळदीचा थंडावा जोमत होता, मात्र मनात काहुरांच्या ज्वाळा पेटत होत्या. धगधग मनात होती, जाणवत होती मनाला. माझ्या साईडला रिंकूलाही हळद लावली जात होती. ती खुश होती आणि माझ्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळत होता. थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम उरकला. संध्याकाळी 6:30चा मुहूर्त होता. आईने मला हात धरून चेंजिंग रूममध्ये नेऊ लागली. आई, मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे. स्वतःच्या मनाला समजवायचं आहे. प्लीज मला माझ्या रूममध्ये जाऊ दे ना. मी मुहूर्ताच्या आधी 1 तास चेंजिंग रूममध्ये नक्की येईन. मी उला घालीतच आईला गयावया करत बोलत होतो, कारण मन माझं स्थिर नव्हतं. हरवलो होतो. आपल्यांच्याच गर्दीत जायची परवानगी देईन, परंतु आजपर्यंत फक्त स्वतःची मनमानी करून आम्हाला खूप गोत्यात टाकून मोकळा झाला आहेस. आता असा कोणताच मूर्खपणा करू नकोस. आई आहे तुझी म्हणून काही काळ सोडते. लवकर ये. आई प्रेमाने हात फिरवत म्हणाली. तिच्या हात फिरवण्यात प्रेम होतं की अजून काहीच कळत नव्हतं. फक्त आई होण्याचं कर्तव्य पूर्ण करत आहेस. एका क्षणी तरी आईच्या माईने पाहिले असतेस तर माझे मन तुला कळले असते ग आई. माझ्या नजरेतील खरेपणा तुझ्या काळजाला कदाचित भिडला असता. जाऊ दे, आता वेळ निघून गेली आहे. मी डोळ्यातील अश्रू लपवत म्हणालो. आईने ऐकले होते, परंतु तिच्या चेहऱ्यावरचे भाव बिलकुल बदलले नाही. कदाचित माझ्या अंतर्मनातील आवाज तिच्यापर्यंत पोहोचलाच नसता, कारण त्यांची मनं बोथट झाली होती. मी रूममध्ये आलो. चुटकी माझी वाटच पाहत होती. तिने माझ्या हातात काही पैसे दिले आणि माझा हात धरून आधी कानोसा घेतला. मग मला घेऊन दीदीच्या रूममध्ये आली. भाई, त्या रिंकूशी लग्न करून आयुष्याची वाताहत की राख रांगोळी करण्यापेक्षा तो इथून दूर पळून जा. खूप दूर जा. माझ्या पॉकेट मनीतून बचत केलेले पैसे आहेत ते. डोळ्यातील अश्रू लपवत ती बोलत होती. हुंदका तिचा अनावर झाला होता. हुंदका ती गडगड गिळत होती आणि मी सुद्धा गिळत होतो. तिनं दीदीच्या रूमचा मागील दरवाजा हळूच उघडला. तिथून आमच्या घराच्या मागच्या बाजूला पटकन जाऊन बाहेर पडता येत असे. आम्ही लहानपणी आजोबांसोबत ह्या रूममधून बाहेर खूप वेळा पडलो होतो. तिने मला बाहेर ढकलले. मला म्हणाली, भाई, मी माझ्या मित्राला सांगितले आहे. त्याचा भाऊ तुला इथून थेट दीदीच्या घरी घेऊन जाईल. मी दीदीला आधीच सांगितले आहे. तू रात्रीपर्यंत लवकरात लवकर हे शहर सोड. इथली काळजी करू नकोस.
स्वतःची मात्र काळजी जिव्हापाड घे. मी सगळं सांभाळते. फक्त कुठे जिथे कायमचा राहशील तिथून मला एकदा फोन कर. जा लवकर पळ बाई पळ. ती रडत अन बोलत होती. बोलता बोलता मला मिठीन मारलं. 2 मिनिटातच मला बाजूला करत तिने मला बाहेर ढकलले अन ती माझ्यासोबत बाहेर आली. मी गाडीत बसलो. एकवार तिला डोळे भरून पाहिले. ओंकार रोकला. गाडी वेगात पळू लागली अन माझ्या आयुष्याचा एक नवीन प्रवास सुरू झाला होता. धन्यवाद. तुम्हाला जर तुही रे मितवा कथा आवडत असल्यास यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजेच कथेच्या नवीन भागाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा धन्यवाद.